राज्य सरकारनं मोफत साडी योजना बंद केली आहे। आर्थिक चणचणीमुळे ही योजना बंद केल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय। एकनाथ शिंदेने सुरू केलेली ही योजना बंद केल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली। राज्य सरकारनं अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठीची मोफत साडी योजना बंद केली आहे। आर्थिक चणचणीमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली होती। या योजनेनुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी यंत्रमागावर विणलेली एक साडी मोफत देण्यात येत होती। यंत्रमाग क्षेत्राला चालना देणं आणि गरीब कुटुंबांना वस्त्र पुरवणं असा दुहेरी हेतू या योजनेमागे होता। मात्र ही योजना बंद करण्यात येत असल्याचा शासन निर्णय वस्त्रोद्योग विभागानं काढलाय। नाही, या सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतलेल्या होत्या। साडी दिली, चोळी दिली, हे सगळ्या योजना आता गुंडाळल्या जातात। निवडणुकीच्या तोंडावर धानाला 700 रुपये बोनस घोषणा केली। आम्ही 500 रुपये देत होतो, रेग्युलर देत होतो, आमचं सरकार होतं। यावेळेस धान उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली। आता साडीची योजना बंद केली, नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या? फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्यात, निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। पण बनवा-बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत। एखाद वर्षी काय करणारी बंद असेल, पण ती सुरू करण्याचा निर्णय एखाद्या वेळी पुन्हा एकनाथजी करतील। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनीही सोशल मीडियात पोस्ट करत सरकारवर निशाणा साधलाय। 1500 रुपये सोडा, आता लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडी सुद्धा परवडेनाशी झाली। निवडणुकीपूर्वी घोषणा केल्या, आश्वासनांचा पाऊस पाडला आणि आता आर्थिक तुटवड्याचं कारण पुढे करून योजना बंद करता। जर राज्याची आर्थिक स्थिती इतकीच बिकट असेल तर निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासनं कोणत्या हिशोबाने दिली होती? तुम्ही तर इस्टेटसाठी बहिणीला खोटं आश्वासन देऊन हक्कसोड पत्र मिळवणाऱ्या भावापेक्षाही वाईट आहात। आधी मतांसाठी विविध आश्वासनं दिलीत, आता निवडणुका नाहीत म्हणून सगळंच काढून घेत आहात, अशी टीका रोहिणी खडसेंनी केली। राज्य सरकारवरती लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळल्याचा आरोप होतोय। त्यातच ही साडीची योजनाही बंद केल्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।